हाय हॅलो नमस्कार, मी समीक्षा तुमचं स्वागत करते आहे पुन्हा एकदा आपल्या मस्त अशा मिनी ब्लॉगमध्ये. तर ऑफिसवरनं घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि मी माझ्या रोजच्या कामासाठी लागली. तर रोजच्या कामामध्ये मला जेवण बनवायचं होतं आणि जेवणात आज मला बनवायचं होता सांबार बनवण्यासाठी मी मस्त अशी डाळ भिजत केली आणि त्याचबरोबर नुसतं सांबार तरी कसं खाणार म्हणून सांबारबरोबर मला भेंडी फ्राय करायची होती. त्यासाठी मार्केटमधनं भेंडी घेऊन आली होती आणि ती मस्त अशी फटाफट कट करायला घेतली. भेंडी फटाफट कट करून घेतली आणि ती लगेच फ्राय करण्यासाठी टाकली. आणि भेंडी जर फ्राय करायची असतील तर लोखंडी तव्यात केली तर ती खूप टेस्टी लागतात असं माझं ओपिनियन आहे. तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि इथे माझं जे ऑटो बटन आहे ते खराब झालेलं होतं, त्याच्यामुळे मला आता लायटरच यूज करावा लागतो. तर त्यासाठी मी भेंडी मस्त अशी फ्राय करून घेतली. आणि भेंडी फ्राय करता करता त्याच्यानंतर मला बनवायचं होतं आज खूप भरपूर असं सलाड बनवायचं होतं. त्याच्या आधी मी भोपळा वगैरे कापून घेतला आणि हा भोपळा कापून मला तर खूपच टेन्शन आलं होतं, कारण हा भोपळा जास्त पिकलेला होता. मी सांगितलं खूप गोड लागतो काय, कारण संदीप आणि भारवी वगैरेंना भाजीमध्ये गोड असं अजिबात आवडत नाही, म्हणून मला खूपच जास्त टेन्शन आलं होतं. मी सांगितलं जाऊ दे, थोडं काय होईना पण ते भोपळा टाकते, कारण जास्त गोड झाला तर पूर्ण जेवणाचं वाट लागेल. म्हणून मी थोडंसं भाजी वगैरे कट केली आणि ती त्याच्या सर्व ज्या भाज्या होत्या त्या कट केल्या आणि सांबार बनवण्यासाठी ठेवला. आणि आज मला सलाड तर बनवायचंच होतं. आणि आता असं मी थोडंसं डिसाईड केलेलं आहे की म्हटलं थोडंसं आपण डायटिंगकडे लक्ष द्यावं. स्पेशली संदीपने असं स्वतःच ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त म्हणजे रात्रीच्या वेळी आम्ही जो भात खातो तो भात कमी करून जास्तीत जास्त सलाड खाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. होप सो हा आमचा प्लॅन जो आहे तो कितीपर्यंत सक्सेस होतो त्याच्यासाठीही मी तयारी करत होती. भरपूर असं सलाड करायचा मला होता, त्यासाठी मी बाकी सर्व गाजर काकडी वगैरे घेतलेली होती, ती हे करणार होती. आणि हा प्लॅन जितका सक्सेस होईल तो तुमच्यासोबत शेअर तर मी करणारच आहे, कारण आपण बरेच सारे असे प्लॅन करतो न्यू इयरला वगैरे आणि ते काही सक्सेस होत नाही. त्याच्यानंतर मी माझं सर्व जेवण फटाफट आवरायला घेतलं. मी म्हटलं चला जेवण करता करता तुमच्यासोबत थोड्याशा काही गोष्टी होती. तर मी माझे काही अनुभव तुम्हाला सांगते की आपण लहानपणापासून जसे मोठे होत असतो त्याच्यामध्ये त्या जसं टप्प्याटप्प्याने मोठे होतो त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळी माणसं आयुष्यामध्ये भेटत असतात. परंतु एक तर तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यात की माणसं जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपले आई वडील आपल्याला सांगत असतात की कोण चांगलं आहे कोण वाईट आहे, पण जसे आपण मोठे होतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या वृत्तीची माणसं आपल्याला भेटतात. आणि खरंच ह्या जगात जर तुम्हाला प्रामाणिकपणाने जगायचं असेल तर माणसं ओळखायला तुम्ही शिकलं पाहिजे. कोण कोणत्या उद्देशाने काय करतो, कसं करतो, तुमच्या मागे काय करतो, ह्या सर्व गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. असं करता करता मी सांगितलं चला माझी भांडी जी होती ती पडलेली होती आणि नेमकं माझं जे लिक्विड होतं ते संपलेलं होतं. मग ते लिक्विड वगैरे मी भरलं